शांता काकू कुठून आल्या? थोडी चला फिरकीच घेतो आता. कुठून आल्या शांता काकू? मी का चंदाच्या घराकडे गेली होती. मला आता गणपतीच्या ना साफसफाई करायची आहे आणि त्या कोठ्याले चुना मारायचा आहे. तर मी पाहायला गेलती भेटेन का कोणी म्हणून. एक दोन बाया भेटल्या का मग? हो भेटल्या तर, पण आता उद्या परवा येईन म्हणे. तू कुठे गेलती? मी का दुकानात गेली होती. ते माल आणायला गेले होते. आले आता वापस. आता मी घरीच चालली. का म्हणते दिनेचे बाबा? काय म्हणते दिनेचे बाबा म्हणजे? काऊन तुला काही काम सांगितलं होतं का? मी कोणतं काम सांगणार याची? असंच विचारलं. शाळेत जाते का बरोबर? हे पाय पद्मा, तुला मला त्या दिवशी सांगितलं, आगा केलं, हे ठीक आहे. पण याच्या पुढं काही नाही, हे चिडवल्या गोष्टी नको करत जाऊ. कुठं गेले दिनेचे बाबा आणि हे गेले. काही वयाचा भान करत जा. आणि काही तुनं काही पाहिलं, काही असं काही प्रूफ असं काही पाहिलं नाही तुनं काही होई म्हणून म्हणतो ह्या गोष्टीला नान सोडून दे तू. बा तुम्ही आता चांगल्यानं सांगितलं तुम्हाला, तरी तुम्ही जाऊ दे बा. ज्याचं करा भला तो म्हणते माझ करो. आता तुझ्या दुकानात पंजाब भाऊसोबत कोणी बाई बोलते, कोणी दुकानात बसते, मग काय त्याच्यानं हे होते का? तर तू म्हणशील का काही शक घेतल्यावर? तसं शाळेत आहे, एका शाळेत काम करते तर मदतही केली, शाळेची कामं राहते, तर मग काय झालं त्याच्यात? त्याच्या पुढं मा डोक्यात काही टाकजो नको तू. तुम्हाला वाईट नका वाटू शांता काकू. तुम्ही मला एवढ्या कायले बोलून राहिल्या? मी तुम्हाला जे दिसलं ते सांगितलं का? सारा गावभर सांगितलं का? तर त्या दिवशी रितान तो गेम खेळली म्हणून मी सांगितलं. जाऊ दे बा, चुकलं मग. सांगितलं ठीक आहे ना, पण आता त्याच गोष्टी नको लावू. चल मी चालली घरी, जातो मी घरी. बापा बापा किती पावरनं बोलल्या शांता काकू. आता मले पद्यानं खरं खरं सांगितलं पाहिजे, काही पद्यानं काही धरून आणलं पाहिजे. मग तो प्रूफ सहित देतो शांता काकूले. ह्यावेळेस प्लॅन फेल नाही झाला पाहिजे. मी तर काही ना काही पाहिलंच आहे, काही ना काही खरं असनच म्हणून म्हणतो प्लॅन ह्यावेळेस मला चांगलं बक्षीसला काम केलं पाहिजे. मी का शांता काकून म्हणलं पाहिजे का बरं झालं पद्मातून शोध काढला. चल घरी जातो पटपट. संध्याकाळी पदे येईन शाळेतून, तर त्याला काही ना काही विचारायला लागल. मी पद्माले तर बोलली, पण माई मनात ठेस होता ना, म्हणूनच गेलती ती चंदाच्या घरी. पाय मी मनातून हे पद्मानं मनात फालतू रोवून ठेवलं. जाऊ दे, संध्याकाळी जिन्याचे बाबा आल्यावर बोलूनच पाहतो. बोलू तरी काय, थांबून जातो. चंदा काही दिवस मग सांगते का तर पाहतो. वय काय ना सोय काय, मी बी पागलावानी विचार करत बसून राहिली. चला पटापट काम करून घ्या, मग वावरात जाऊन पाहिजे एखादा चक्कर. या पद्या आज मांगा मांगा रावरू काय करून राहिला? त्याच्याजवळ दिने चॉकलेट आहे, कॅडबरी मस्त चॉकलेट खाऊन आला तो लपू लपू. म्हणूनच तो मागे राहत असेल, चॉकलेट खात असेल. त्या दप्तरात बी बिस्किट आहे, चॉकलेट आहे. पद्या इकडे ये ना. हॅलो, तुला मस्त चॉकलेट आणले. कुठून आणली एवढे मोठे चॉकलेट? तर आता वाढदिवस बी नाही आहे. कोण म्हणते आहे? एक दोन होते. खोटा बोलून राहिला. त्या दप्तरात आहे क्रीमचा बिस्किटचा पॅकेट बी आहे. हाय, लपून लपून ठेवलं मी, घरी ठेवलं होतं, मग दप्तरात आणलं. तुला काय झालं मग दप्तर पाहिले? मी नाही पाहिलं, पडलं तर दिसलं दप्तर. पण पदे तू मांग मांग राहून कोणाला पाहून राहिला? इकडे तिकडे पाहून राहिला तेव्हाचा. आज ते मॅडम नाही आली का शाळेत? आपल्याला शिकवतच नाही तर काय करायचं त्या मॅडमचं? मस्त शिकवते म्हणते पण मॅडम. आपल्या वर्गाला शिकवायला पाहिजे होतं. पण तुला कोणतं काम पडलं पद्या मॅडम संग? मॅडमला विचारून राहिला चले का नाही? पद्मा काय म्हणलं? काऊन चुपचाप राहिला? काही नाही. जाऊ दे, त्याने बिस्किट खाल्ले म्हणते, चॉकलेट खाल्ले, त्याला भूक नसन लागली. चला आपण डब्बा खाऊन घेऊ. जा तुम्ही, येतो मी. डब्बा नाही आणला का पद्या? आणला ना, पण मला भूक नाही थोडीशी. जा तुम्ही, मी खेळतो उलीसन मग जेवीन. चाल मग ब्रेक संपून जाईल. चाल मोहित दिने. मी ते सर करते लोक जेवण त्या खोलीत जाऊन पाहू का? त्या रूममध्ये मला पद्मा काकून सांगितलं ना पाहायचं, काही ना काही तर सांगायला लागेल पद्मा काकूले.
काय पाहिजे म्हणे माहीत नाही त्या मॅडमले. मला फालतू मला खोटं बोला लागले याच्यासोबत. स्टाफ रूम मधून पाहून येतो. पद्मा, आता काय लिहिली तू? घरी गमत नव्हतं म्हणून आली. तू अभि काही समजत नाही. मंगाची दुकानात बसली होती ना, आता घरचं काम करते, स्वयंपाक पाणी लवकर करते. गमे नाही तर येऊन गेली. तुम्ही जात असाल तर जा घरी, बसतो मी दुकानात. आज कशी काय दुकानात बसून राहिली तू? घरी काही जास्त कामं नव्हते तर बसतो म्हणलं. बसतो मी 5-6 वाजेपर्यंत. जा तुम्ही घरी. काही तुझ्या मनात चालू तर नाहीये दुकानात बसायचा उद्देश? मी सगळे लोक मला असेच समजतात. मी कोणती गोष्ट चांगली करायला पाहिजे तर तुम्हाला असंच वाटते. मला वाटते म्हणजे आणखीन कोणाला वाटते? काही नाही. काय सांगू आता? काय सांगू आता म्हणजे तुला काही कारस्थान तर नाही केलं? तुझ्यावर माझा विश्वासच नाही राहिला. नका ठेवू विश्वास, पण एक दिवस महाबीन सगळेजण म्हणाल पद्मा तू खरंच खरं बोलत होती. तर कोणत्या विषयावर बोलून राहिली हे? काय सुरू आहे तुझ्या मनात? काही नाही. काय सुरू राहील मा मनात? तू बसतस तर मग मी दूध घेऊन येतो. दूध खतम झालं तर घेऊन येतो मी 1-2 लिटर, उद्यासाठी लागन. जा मग घेऊन या. खरं सांग, तुझ्या मनात काही आहे नाही ना? उद्या मी चालली घरी. करत बसा तुम्ही एकटे कामं. थांब, मी येतो, दूध घेऊन येतो, मग तू चालली जातो दूध घेऊन घरी. हा ना मग. जा ना तर काऊन उभे आहे. हो हो, चाललो ना. बरं झालं दुधाले गेले तर. आता मी सुट्टी व्हायचा टाईम झालाच आहे. येईनच मला पद्या काही नाही काही सांगत. त्याले आठवण पाहिजे त्याले, नाही तर भुललं असं तर काय माहीत सांगते नाही सांगत तर. घरी तर इथूनच जाते सांगानच. काय म्हणता पद्मा वहिनी? पाहून राहिल्या मिरची. ये इकडे. काय पाहिजे सांग. काही नाही पाहिजे. तुम्ही दुकानात दिसले तर म्हणलं काय हालचाल आहे म्हणून आली तुमच्याजवळ विचारायला. हालचाल तर खूप आहे पण आता वेळ नाही सांगाले. नका सांगू बा, मोठ्या लोकात राहता तुम्ही. काही मोठे नाही आणि कोणी गरीब नाही, पण मला येळ नाही आहे आता. तुला काम आहे का? काम नसन तर मला लिखापडी थोडीशी करायची आहे. फुरसत नाही का बाप्पा तुम्हाला? तू फुरसतीने ये जो, मग तुला डिटेल पुरं काही सगळं सांगेन मग. आता काही पाहिजे नसन तर मला वेळ नाही आहे. मिरची वेळ नाही आहे. ठीक आहे मग मिरची. कुणाच्या चुगल्या करायचं असेल तर बरी आहे मिरची. आता काम आहे म्हणतो. मिरची तू गैरसमज नको करू. मी तुला चांगली खबर देतो ना, पण आता टाइम नाही आहे. ते मग उद्या घरी ये नाही तर दुकानात ये. टाइम फुरसत भेटन तर. पद्या नाही आला अजून. आला पद्या आला. ये रे. काय रे सांग, काय झालं? काही नाही झालं. काही नाही म्हणजे रे सांग ना मॅडमविषयी. काय म्हणे मॅडम? काय करत होत्या मॅडम? भेटले का दिन्या भावाच्या बाबासोबत? नाही तसं काही नाही वाटलं काही मला. मॅडम तर पहिले दिसल्याच नाही. मग दिसले आता मॅडम एकटेच जेवण करून राहिल्या होत्या. महादेव सर नव्हते तिथं. तुला चांगलं लक्ष नाही दिलं का? चांगलं लक्ष म्हणजे दिसल्याच त्याने मॅडम. दिसल्या तर जेवून राहिल्या होत्या एकट्या. मग मॅडमले बस स्टॉपवर कोण नेऊन दिलं? हे ना माहीत मला कोण नेऊन दिलं तर. मी येऊन गेलो ना घरी. मग तू न जाऊ दे, थांब आता. द्या ना मग चॉकलेट. सकाळी एवढे दिले ना, आता काही नाही होत. तू उद्या चांगल्यानं पत्ता काढजो. उद्या जायच्या वेळेस चांगले दिले आणखीन चॉकलेट देईन आणि एक फ्रुटीची बॉटल बी देईन. खरं सांगा नक्की द्यान का? हो हो नक्की देईन. जाऊ का मी घरी आता? हो जा. तर काहीच नाही केलं तू ना. मग मी शाळेत जायच्या वेळेस हो ये जो. उद्या 10-20 रुपयाचे चॉकलेटच गेले ना, आणखीन तो उद्या जाईन. त्याला आज समजलं नसेल काही. मी त्याच्यासाठी मिरची संग नाही बोलली. बिचारीले पाठवलं नाही तर तेच एक काय मा मिरची काही मा ऐकून देते. जाऊ दे, मिरचीला चांगल्यानं समजावून सांगून उद्या. पण पद्यानं काही काम नाही केलं. फालतू दुकानात बसली मी टाईमपास करायला. हे बी अजून दूध घेऊन नाही आले. उद्या आता थांबतो थोडा वेळ.